स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जसे तळागाळातील कार्यकर्त्यांचा वडीलधाऱ्यांना प्रेम दिलं, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्या सोडवल्या, तसेच प्रेम मीही देईन, अशी साथ भाजपचे युवा नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी घातली आहे. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनाने राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गावातील कार्यकर्त्यांचा उमरी तालुका राहुरी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमॅन नामदेवराव ढोकणे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर, बाळकृष्ण बाणकर, अमोल भानगडे, माजी सरपंच संतोष ढोकणे, भाऊसाहेब काका ढोकणे, बाबासाहेब सूर्यभान ढोकणे, विक्रम तांबे, विजय बनकर, महेंद्र तांबे, शहाराम आलावणे, दत्तात्रय ढोकणे, अनिल ढोकणे, नानाभाऊ ढोकणे, कुंडलिक ढोकणे, हरिभक्त परायण, सकाराम महाराज पिसे, एकनाथ शिरसाट, भरत तमनर, अक्षय तमनर, विजय तमनर, तेजस काळे, सूर्यभान ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, छगन दुशी, गुरुदास ढोकणे, सचिन यादव, सचिन दुशी, अशोक ढोकणे, दीपक देशमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच बोलणं होईल. तसं जसं साहेबांचे तुम्हाला फोन होते तसंच माझे पण फोन होते आणि फक्त साहेब तुमचे मित्रासारखे होते, मी मुलासारखा राहील. पण तसेच त्याच पद्धतीने संबंध आपले 100% राहतील. जसे साहेब सगळ्यांना जबाबदारीने काळजीपूर्वक सांभाळून घेत होते, सांभाळून चालत होते, एकत्र सगळ्यांना घेऊन. समजा कुठं गेले तर इथं थांबायचेच, इथं आले का पहिला फोन मलाच, इथं गेले का पहिली गाडीत मीच असायचो. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत सगळ्यांच्या. 30-35 वर्षापासून मी पाहतोय सगळ्यांचं एक वेगळं नातं झालं. म्हणून तेच पूर्णपणे जबाबदारीने मी जोपासण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करेन. पण आपण सर्वांनी यावेळी संधी द्यावा. आपण संधी देऊन आपण सर्वांनी आता गावात सक्रिय होणं फार महत्वाचं आहे. कारण की उद्या काही म्हणलं तर मी सगळं काही तुमच्या सगळ्यांवरच अवलंबून आहे. तुम्ही सगळ्यांनी केलं, तुम्ही सगळे पाळले तर कुठेतरी उद्या आपल्याला न्याय मिळेल. आणि तुम्हाला फक्त 1 महिन्यासाठी माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ द्या, सांभाळून घ्या. 1 महिना तुम्ही द्या, पुढचं आयुष्यभर मी तुमचं काम करीत राहीन, एवढं मी सांगतो. कोणाला कधी काही कमी भाजून द्यायचं नाही, कमी पडून द्यायचं.